गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे रोटेशनल डायनामिक्समध्ये. एक्सप्रेशन्स फॉर टॉर्क. टॉर्क आपण बघणार आहे इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला काय रिलेशन आहे त्यात आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं, एक्सप्रेशन्स करायचं आहे टॉर्कचं. ओके, आपण जो स्टडी करतोय कशाचा स्टडी करतोय, रोटेशनल डायनामिक्स. इट्स लाईक ओके. आणि आपल्याला ही जी बॉडी आहे ह्याच्यावरती टॉर्क किती ऍक्ट होते ते आपल्याला टॉर्क काय करायचं आज फाइंड आउट करायचं. ओके, म्हणजे आपल्याला एक्सप्रेशन्स बघायचे. मग आपल्याला ही जी रेसिपी आहे ही रेसिपी आपल्याला बनवायची. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघा. रिलेशन बिटवीन फर्स्ट रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. हे फर्स्ट आपल्याला साहित्य लागणार आहे रेसिपी बनवण्यासाठी. आणि त्यामध्ये काय रिलेशन आहे, ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. ओके, हे जे ॲक्सलरेशन असणार ते टेंजेन्शियल ॲक्सलरेशन असणार आहे. ओके, ज्यावेळेस पार्टिकल हा जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सर्कलची रेडियस आर असेल तर ह्या पार्टिकलचं टेंजेन्शियल ॲक्सलरेशन ची डायरेक्शन्स असे असणार आहे. ओके, आणि दुसरं एक साहित्य लागणार आहे बघा, टॉर्क. आपण 11th मध्ये स्टडी केलेला आहे टॉर्क किंवा मुवमेंट ऑफ फोर्स. ओके, ते एक तुम्हाला सांगतो. समजा एक बॉडी आहे, हा तिचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, आणि ही जी बॉडी समजा त्या बॉडीचं एक पार्टिकल आहे की ज्याचं मास काय असेल यम. आणि इथं जर आपण जर फोर्स अप्लाय केला, हे ऍक्शन ऑफ फोर्सचे ऍक्शन इथं होणार आहे. ओके, किंवा ज्या पॉइंटवरती आपण फोर्स अप्लाय करतोय तो किंवा हा पार्टिकल्स आणि तो ऍक्सिस पासून किती अंतरावरती किंवा त्याची पोझिशन कोण दाखवते, तर हा पोझिशन वेक्टर आर. ओके, आणि टॉर्कचं इक्वेशन्स काय असणार आहे बघा, 11th मध्ये झालेलं आहे ऑलरेडी. 11th मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे एफ म्हणजे काय असणार आहे, अप्लाइड फोर्स. इथं आपण फोर्स अप्लाइड केलेला आहे म्हणजे ओके. आणि आर म्हणजेच काय असणार आहे, पोझिशन दाखवते त्या पार्टिकल जिथं फोर्स ऍक्ट झालेला. आर म्हणजे पोझिशन वेक्टर असणार आहे. आणि जिथं पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, जिथं आपण ज्या पॉइंटवरती फोर्स काय केला अप्लाय केलेला आहे म्हणजे इथं अप्लाय केलेला आहे, आणि त्याची पोझिशन कोण दाखवते, तर हा दाखवते कुठून, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन्स. ओके, आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे, इथे लिहितो वेक्टर आर आणि वेक्टर एफ. एफ समजला, परत एकदा सांगतो. वेक्टर एफ म्हणजे काय, अप्लाइड फोर्स. आणि फोर्स आपण इथे अप्लाइड केला त्याची डायरेक्शन अशी आहे. ओके, आणि आर जो असणार तो काय असणार आहे, पोझिशन वेक्टर्स. ज्या वेक्टर हा पोझिशन काय दाखवतोय, पार्टिकलची पोझिशन दाखवतोय. तिथं आपण काय केलं आहे, ऍप्लिकेशन, त्या पॉइंटवरती काय केलं आहे, ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. कुठून, फ्रॉम द, हा आर कुठून आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. ओके, आता हाच मी असा लिहितो, आर इंटू आर एफ इंटू साइन थिटा. कसं काय आलं हे, तुम्ही 11th मध्ये शिकलेला आहे. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा. क्रॉस प्रॉडक्ट, हा क्रॉस प्रॉडक्ट आहे, याची मॅग्निट्यूड हा आर, हा एफ इंटू साइन थिटा. थिटा काय होता, अँगल बिटवीन, इथं थिटा काय होता, अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. तसं इथं थिटा सुद्धा काय असणार आहे, अँगल बिटवीन कशामधला असणार आहे, वेक्टर एफ अँड वेक्टर आर. याचा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. म्हणजे काय होईल, तो इज इक्वल टू आर एफ साइन 90 आणि साइन 90 काय असतो 1.
टू इज इक्वल टू आर इंटू एवढं टॉर्क आहे मध्ये. हे आपण 11th मधलं बघतो. ओके, आपल्याला आज टॉर्क काढायचं आहे आणि टॉर्कसाठी आपल्याला आपण जी टॉर्कची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे. पहिलं हे साहित्य आणि दुसरं हे साहित्य, म्हणजे आपण इझी ती रेसिपी काय करू शकतो, बनवू शकतो. ओके, बघूया आता आपण एक्सप्रेशनकडे जाऊया. बघा, कन्सिडर हे आपण रिजिड बॉडी कन्सिडर करू. त्याला काय असते, मास एम, कॅपिटल एम, रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस. समजा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून जाते, पॉइंट ओ मधून जाते. म्हणजे कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ मास काय असणार इथं, कॅपिटल एम, रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस, ऍक्सिस जाते पॉइंट ओ विथ कॉन्स्टंट. त्याला काय असणार आहे, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन. कॉन्स्टंट काय असणार आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजे इमॅजिन करा ही बॉडी आहे अशी रिजिड बॉडी. ओके, आणि हा जो त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि ऍक्सिस कुठून जातोय, हा पॉइंट ओ म्हणून आपण. ओके, इथून जातोय बॉडी अशी रोटेट होणार आहे. मग ह्या बॉडीवरती टॉर्क किती ऍक्ट झालं त्याचं आपल्याला एक्सप्रेशन काढायचं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काय, बॉडीला मास आहे, ऍक्सिस आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. आपण ऑलरेडी अगोदर स्टडी केलेला आहे. ओके, हे समजलं. पॉज करून लिहा. हे आपल्याला रेसिपीसाठी हे लागणारे साहित्य. बघा, रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस, ऍक्सिस कडून जातोय पॉइंट ओ आणि त्या बॉडीला काय असणार आहे, कॉन्स्टंट काय असणार आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके ओके, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन असणार आहे. नाव द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू द पॉइंट ओ. आणि त्या बॉडीच्या प्लेनला किंवा रिजिड बॉडीच्या प्लेनला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे तो ऍक्सिस जो आहे, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन तो कसा जाणार आहे, बॉडीच्या प्लेनला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. बॉडी अशी फिरणार आहे. ओके, बघा आता आपल्याला माहिती आहे बॉडीला मास काय एम. बॉडी कशाने म्हणले असते, नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस m1 m2. Now the body consists of nth number of particles having masses m1, m2, m3 up to काय असणार आहे, mn. हे समजा हा पार्टिकल आहे, त्याचं मास काय असणार आहे m1. दुसरा पार्टिकल असेल त्याचं मास काय असणार आहे m2. तिसरा पार्टिकल असणार त्याचं मास काय असणार आहे m3 अँड सो ऑन. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणले. आता हा जो पार्टिकल आहे तो ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे, तर त्याची पोझिशन वेक्टर r1. हा पार्टिकल किती अंतरावरती, r2. हा पार्टिकल किती, r3. म्हणजे these particles of mass situated at a distance r1, r2, r3 up to काय rn. But these particle of masses situated at a distance r1, r2, r3. समजा हा सपोज हा एक पार्टिकल आहे, त्याचा मास काय म्हणू आपण m1 आणि त्या ऍक्सिस पासून किती अंतरावरती r1. ओके, बघा ऍज द बॉडी रोटेट्स, जेव्हा ही बॉडी रोटेट्स होईल, ऍज द बॉडी रोटेट्स, व्यवस्थित बघा, ऍज द बॉडी रोटेट्स ईच अँड एव्हरी पार्टिकल्स कोणती मोशन परफॉर्म करतो. हा डॉट बघा, हा पार्टिकल रेड कलरचा आहे, तो कोणती मोशन परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन. ओके, ऍज द बॉडी रोटेट्स, हा एकटाच नाही तर एव्हरी पार्टिकल्स परफॉर्म सर्क्युलर मोशन्स. as the body rotates, as the body rotates, every particles, each and every particle performing circular
circular motions having angular accelerations. मला सांगा ह्या बॉडीला आपण काय दिलेले युनिफॉर्म किंवा काय दिलेले कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन त्या बॉडीला. मग मला सांगा प्रत्येक पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करते किंवा हा जो पार्टिकल M1 तो कोणती मोशन परफॉर्म करते सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग त्याचं अँग्युलर ऍक्सलरेशन सेम असेल का डिफरंट असेल? सेम का डिफरंट? हा पार्टिकल घेतला M2 अँग्युलर ऍक्शन ह्याचं ह्याचं काय असणार आहे सेम का डिफरंट? सेम असणार आहे का तर आपण बॉडीलाच काय दिलेले कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन. त्यामुळे प्रत्येक पार्टिकलला काय असणार आहे सेम काय असणार आहे सेम अँग्युलर ऍक्सलरेशन्स. मग मला सांगा लिनियर ऍक्सलरेशन लिनियर किंवा टेंजेन्शियल ऍक्सलरेशन काय असेल? टेंजेन्शियल ऍक्सलरेशन काय असेल? सेम असेल की डिफरंट असेल? विचार करा. 1 सेकंड 2 सेकंड विचार करा काय असेल? प्रत्येक पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करणार आहे सर्क्युलर मोशन्स. ओके तर लिनियर किंवा टेंजेन्शियल ऍक्सलरेशन काय असेल सेम का डिफरंट? इथं काय असणार आहे आपल्याला माहिती आहे लिनियर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये काय रिलेशन आहे A इज इक्वल टू R इंटू अल्फा. प्रत्येक पार्टिकल साठी हा काय सेम तर हा काय सेम? हा सेम नसणार आहे. हा काय असणार आहे डिफरंट असणार आहे. कारण रेडियस प्रत्येक पार्टिकलची काय डिफरंट. बघा सपोज समजा हा जो अँग्युलर ऍक्सलरेशन त्याला आपण काय करू 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर काय देऊ अँग्युलर ऍक्सलरेशन्स. म्हणजे ह्या बॉडीलाच आपण काय दिलेले या बॉडीचं कॉन्स्टंट काय 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर काय असणार आहे त्याचं अँग्युलर ऍक्सलरेशन. पण प्रत्येक पार्टिकल असणार आहे तेच असणार आहे. ओके तर मला सांगा हे डिस्टन्स समजा आपण R1 डिस्टन्स काय म्हणून 2 सेंटीमीटर सपोजड व्हॅल्यू त्या काय सपोजड व्हॅल्यू आहेत आपल्या माहितीसाठी हे समजण्यासाठी. हा डिफरंट का A1 हा काय 2 ओके अल्फा काय 4 म्हणजे काय मिळेल 8 काय त्याचं एसआय युनिट. समजा ह्या पार्टिकलचं बघू आपण ह्याचं ऍक्सलरेशन किती आलं 8. आता M2 साठी बघू आपण फॉर्म्युला काय असणार आहे A2 इज इक्वल टू R2 अल्फा. अल्फा सेम आहे. प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ऍक्सलरेशन काय असणार आहे सेम असणार आहे का तर बॉडीला आपण कॉन्स्टंट काय दिलेलं आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. समजा R2 आता हे अंतर आणि हे अंतर डिफरन्स ओके हे 2 असेल तर समजा हे आपण 3 म्हणू 3 सेंटीमीटर म्हणजे A2 काय मिळेल हा 3 हे काय सेम आहे 12 SI युनिट. म्हणजे इथं 8 आहे इथं 12 आहे. नंतर हा जर समजा कमी असेल इथं समजा दुसरा पार्टिकल असेल रेडियस कमी असेल म्हणजे बघा ॲज द बॉडी रोटेट ज्यावेळेस ही बॉडी रोटेट होईल रिजिड बॉडी ईच अँड एव्हरी पार्टिकल परफॉर्म्स कोणती मोशन परफॉर्म हा लाल डॉट बघा कोणती मोशन परफॉर्म करतोय सर्क्युलर मोशन हॅव्हिंग सेम काय असणार आहे अँग्युलर ऍक्सलरेशन बट काय असणार आहे डिफरंट काय असणार आहे लिनियर किंवा टेंजेन्शियल ऍक्सलरेशन्स म्हणजे डिफरंट असणार आहे. ओके इज दॅट क्लिअर? बघा आता रेडियस तर डिफरंटच आहे. बघा ऍक्सलरेशन टेंजेन्शियल ऍक्सलरेशन असं असणार आहे.
ओके, सर्कलला कसं असणार आहे, टँजंट. आता हा जो पार्टिकल आहे की ज्याचं मास m1 आहे, ओके, त्याचं आपण ऍक्सलरेशन किती आहे बघा. द लिनियर ऍक्सलरेशन, द लिनियर किंवा टँजेन्शियल ऍक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल ऑफ मास m1 इज गिवन बाय, ओके. तर काय असणार आहे आपला फॉर्म्युला, काय, रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर r इंटू अल्फा. ओके, आपण फर्स्ट पार्टिकल बघतोय. फर्स्ट पार्टिकल ऍक्सलरेशन काय असणार आहे, a1. ओके, ते रेडियस किती त्या पार्टिकलची, r1 इंटू अल्फा. अल्फा 1 नाही, मग अशीच आपण बघितले प्रत्येक पार्टिकल अँग्युलर ऍक्सलरेशन काय असणार आहे, सेम असणार. ओके, आपण ऍक्सलरेशन काढलेलं आहे, टँजेन्शियल ऍक्सलरेशन इकडे, आणि अकॉर्डिंग न्यूटन सेकंड लॉ, फोर्स आणि ऍक्सलरेशन बघा, ज्या दिशेला एक फोर्स आहे त्या दिशेला काय असणार, ऍक्सलरेशन. म्हणजे फोर्स सुद्धा कुठे असणार आहे, टँजेन्शियल. बघा आता, द फोर्स ऍक्टिंग ऑन ए पार्टिकल ऑफ मास m1, आपण m1 साठी बघतोय. m1 चा आपण काय काढू, ऍक्सलरेशन काढू, फोर्स किती ऍक्ट होतोय बघू, नंतर त्याचं टॉर्क त्या पार्टिकलवर किती ऍक्ट होतोय, कारण फोर्स आहे, नंतर ह्या पॉइंट वरती फोर्स ऍक्ट होतोय, आणि तो ज्या पॉइंट वरती फोर्स ऍक्ट होतोय त्याची पोझिशन कोण दाखवते, हा दाखवतोय. म्हणजे तिथं आपण काय बघितली डेफिनेशन, एक 11th मध्ये, टॉर्क किंवा मुव्हिंग ऑफ फोर्स. एका पार्टिकलचं काढू, नंतर दुसऱ्या, तिसऱ्या, नंतर पूर्ण कशाचं काढू, बॉडीचं. ओके, मग आता फोर्स F1, सॉरी, मॅग्निट्यूड मध्ये बघतोय आपण, मास कुठल्या पार्टिकल ह्याच्यासाठी, इंटू ऍक्सलरेशन्स. F1 इज इक्वल टू m1, हा किती, r1 इंटू अल्फा. हे आपण जे बघतोय तो एका पार्टिकल साठी बघतोय की ज्याचं मास काय, m1. ओके, आता बघा इथं पॉइंट ऑफ ऍक्शन आहे फोर्सची. ओके, आणि त्या पार्टिकलची पोझिशन कोण दाखवते, तर हा पोझिशन वेक्टर कुठून, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन्स. बाय डेफिनेशन ऑफ टॉर्क, टॉर्कचा काय असतो, ओके. नंतर मॅग्निट्यूड फॉर्म जर बघितला, आणि थिटा काय असतो, अँगल बिटवीन वेक्टर F अँड वेक्टर R, आणि तो किती अँगल असणार आहे, 90 डिग्री. ओके, म्हणजे काय मिळेल, R इंटू F. साइन 90 काय असतो, सेम इथे बघा आता, द टॉर्क T1 acting on a particle of mass m1 is given by, but T1 is equal to काय असणार आहे, कुठल्या पार्टिकल साठी बघतोय आपण की जे जास्त मास काय आहे, m1 आहे, आणि तो किती अंतरावरती, r1. ओके, इज दॅट क्लिअर. इथं अँगल किती असणार, 90, तर साइन 91 होईल, आणि आपल्याला तो फॉर्म्युला आहे. देअरफॉर T1 इज इक्वल टू काय असणार, r1, आणि f1 ची व्हॅल्यू इथं पुट करू, m1 r1 अल्फा. देअरफॉर T1 इज इक्वल टू m1 सुरुवातीला लिहू, हा r1 स्क्वेअर इंटू अल्फा. इक्वेशन नंबर 1.
इक्वेशन नंबर से 1. ओके, हे फर्स्ट पार्टिकल वरती टॉर्क किती ऍक्ट होते काढलेले. तर सेकंड पार्टिकल वरती बघू. ऍक्सलरेशन किती असणार आहे, a2, बरोबर आहे. म्हणजे काय ऍक्सलरेशन a2 इज इक्वल टू r2 इंटू अल्फा. ओके, फोर्स पण त्या दिशेला असणार आहे, न्यूटन सेकंड लॉ, F2 फोर्स. ओके, m2 इंटू a2 आणि F2 इज इक्वल असणार आहे m2, a2 ची व्हॅल्यू तिथं पुट करू r2 इंटू अल्फा. पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इथं असणार आहे आणि त्याची पोझिशन कोण दाखवत आहे, पोझिशन वेक्टर्स बाय डेफिनेशन ऑफ टॉर्क. टॉर्क किती ऍक्ट होईल त्यास, या पार्टिकलचं मास काय m2, म्हणजे काय असणार आहे r2 इंटू F2. ओके, r2 तसाच F2 काय हा इथं पुट करू m2 r2 इंटू अल्फा. म्हणजे r2 काय स्क्वेअर होईल, तो 2 इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर इंटू अल्फा. एवढं सगळं करत बसायचं, डायरेक्ट इथं सिमिलर लिहायचं आणि टॉर्क ऍक्टिंग ऑन अ सेकंड पार्टिकल ऑफ मास लिहून. ओके, बघा हे सगळं लिहित परत तिसऱ्या चौथ्या वही भरीला. The torque acting similarly the torque acting टोटो म्हणू, acting on a particle of mass m2 is given by, therefore टोटो is equal असणार आहे m2 r2 squares into alpha नंबर. और थर्ड पार्टिकल साठी काय असेल, हा झाला सेकंड पार्टिकल टॉर्क. तर फॉर थर्ड पार्टिकल ऑफ मास m3 साठी काय असेल, तो 3 इज इक्वल टू m3 r3 स्क्वेअर इंटू अल्फा. चौथा, पाचवा, 6 असं n पर्यंत काढतो. फॉर n पार्टिकल्स, फॉर n particle of mass mn, मग काय असणार आहे, तो n इज इक्वल टू mn rn स्क्वेअर इंटू अल्फा. प्रत्येक पार्टिकलचं आपण काय काढलेले, टॉर्क काढलेले. फर्स्ट पार्टिकलचं काढलेले आपण, हे फर्स्ट पार्टिकलचं टॉर्क काढलेले, हे सेकंड पार्टिकलचं, हे थर्ड पार्टिकलचं अँड सो n पार्टिकल्स. प्रत्येक पार्टिकलचं आपण टॉर्क काढलेले. ओके, आता आपण कशाचं काढू, रोटेटिंग बॉडीचं. ही जी बॉडी रोटेट होते तीच आपण काय काढू, प्रत्येक पार्टिकल टॉर्क काढले. आता पूर्ण आपण काय करू, बॉडीचं टॉर्क किती होते. ओके, बघा आता द टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी, द टोटल torque acting on a rotating body, tau is equal to tau 1, tau 2, tau 3, tau 4 dot tau n. Okay, therefore tau is equal to tau 1 काय m1 r1 squares alpha plus m2 r2 squares alpha plus m3 r3 squares alpha plus डॉट काय असणार आहे, mn rn squares alpha. ओके, अल्फा 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 काय गया, therefore tau is equal to m1 r1 squares m2 r2 squares m3 r3 squares plus dot mn rn squares alpha. हा काय डेफिनेशन ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया, प्रोडक्ट ऑफ मास डिस्टन्स. आपण असं लिहू शकतो, समेशन आहे समेशन mi squares i runs to 1 to n.
आणि अल्फा. बट आय इज इक्वल काय असतो समेशन एम आय आर आय स्क्वेअर आय रन्स टू 1 to n. तो पुट करू मग 2 इज काय मिळेल आय इंटू अल्फा. दिस एक्सप्रेशन्स फॉर टॉर्क, a torque expression in terms of movement of inertia, in terms of हे काय movement of inertia आहे. ओके आता बघा in rotational dynamics टॉर्क काय असतो I इंटू अल्फा आणि ट्रान्सलेटरी मोशन्स फोर्स इज काय असतो मास इंटू ऍक्सलरेशन्स. ओके रोटेशनल डायनामिक्स मध्ये काय टॉर्क इथं ऍक्सलरेट तो इज इक्वल टू आय इंटू अल्फा आणि ट्रान्सलेशन मोशन एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन्स. ओके हे लिनियर ऍक्सलरेशन आहे, हे काय अँग्युलर ऍक्सलरेशन आहे. हा काय मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे. रोटेशनल डायनामिक्स हा काय मास इन ट्रान्सलेशन. म्हणजे इथं आपण ह्याला काय रिप्लेस करतोय, हा रिप्लेस करतोय. म्हणजे ही एक प्रकारे एनॉलॉजी आहे. ही काय एनॉलॉजी सारखे पण आहे. ओके समजलं सिंपल आहे. एक लक्षात ठेवा ज्यावेळेस फोर्स ऍक्ट होतो त्यावेळेस बॉडी ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करते आणि टॉर्क ऍक्ट होतं त्यावेळेस रोटेशनली. ओके ज्यावेळेस आपण टॉर्क ऍक्ट करतो त्यावेळेस ती बॉडी रोटेशन. टॉर्क म्हणजे एक फोर्स इकडे आणि एक फोर्स ह्या दिशेला आणि बॉडी अशी. ओके पॉज करून लिहा.